शरद पवार गट, आमचा राष्ट्रवादी काँग्रेस नाही, त्याची नाही दिसायची. मराठा समाजाच्या नावाने, संघटनांच्या नावाने. आणि तुम्ही बघा ना, आंदोलन संपलं आणि ती कुठे आम्हाला जसं लक्षात आलं, एका दिवसात त्यांनी गाशा गुंडाळला, दुसऱ्या दिवशीपासून ट्रोलिंग बंद झालं. तर हे सगळं राजकारणामध्ये इनएव्हिटेबल आहे. फक्त त्यांना हे समजत नाही, हे जे असे वागतात की मी पण गृहमंत्री आहे आणि गृहमंत्री पदापेक्षा देखील सगळ्या समाजांमध्ये माझ्यावर प्रेम करणारे लोक आहेत. त्यामुळे कुठे काही घडलं तर लोक मला सांगतातच. पण अशा प्रकारे आंदोलनाचं आणि महाराष्ट्राच्या समाजाचं आरोग्य बिघडवणाऱ्या मंत्र्याला तुम्ही नंतर कॉर्नर का नाही केलं? मंत्री म्हणजे मला समजलं नाही. ज्या मलाही नाव घ्यायचं नाही, तुम्हालाही नाव घ्यायचं नाहीये, तुम्हालाही माहिती आहे तुम्ही गृहमंत्री आहात म्हणताय, पण अशा प्रकारे ज्याचं नाव सातत्याने समोर आलं त्या जिल्ह्यातल्या, त्या मराठवाड्यातल्या सगळ्यांना त्याचं नाव माहिती आहे, मग त्याच्यावर पुढे तुमच्याकडे कॉन्क्रीट एव्हिडन्स होते. नाही, असं आहे, केवळ त्यांनी केलं असं नाही आहे, हे दुसरे होते, वॉर रूम उघडणारे महाभाग दुसरे होते. पण ते ठीक आहे, शेवटी मी असं मानणाऱ्यांपैकी आहे की कर्म परत येतं. त्याच्यामुळे एखाद्या निवडणुकीपुरतं तुम्ही समाजाला त्या ठिकाणी दिग्भ्रमित करू शकाल, समाजात तेढ निर्माण करू शकाल, पण लॉंग टर्ममध्ये समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्याला कोणी लक्षात ठेवत नाही. समाज एकत्रित करणाऱ्यांनाच लोक लक्षात ठेवतात. त्यामुळे ठीक आहे, ते जे काही गोष्टी ते करतील त्याला समर्थ उत्तर शासन निश्चितपणे देईल. तुम्ही आत्ता विषय निघाला की तुमची एक वेगळी प्रतिमा आहे. तुमच्या प्रतिमेला डॅमेज करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होतो, राजकारणाने होणार आहे. तुम्ही दुसऱ्यांची घरं फोडली असा आरोप तुमच्यावर होतो आणि तुमची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करतो. ठाकरेंच्या घरातून, ठाकरेंची शिवसेनेच्या घरातून एकनाथ शिंदे बाहेर पडले, पवारांच्या घरातून अजितदादा बाहेर पडले, अशी इमेज जी सातत्याने नॅरेटिव्ह जे करण्याचा प्रयत्न होतो, त्याला तुम्ही काय उत्तर द्याल? पहिली गोष्ट अशी आहे की या महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचं राजकारण कोणी केलं? शिवसेना कोणी फोडली? 1992 साली पहिल्यांदा शिवसेना फुटली, ज्यावेळेस हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जिवंत होते. त्यांच्या हयातीत कोणी फोडली? आज त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसले आहेत आणि आम्हाला फोडली म्हणतात. आज मुंड्यांचं घर कोणी फोडलं? हो, एक नाही, मी 100 उदाहरणं या ठिकाणी देऊ शकतो. त्यामुळे आपण केलं तर ते राजकारण, त्यांनी केलं की राजकीय मुत्सद्दीपणा. आणि एखादी गोष्ट घडली आणि त्या गोष्टीचा आम्हाला फायदा झाला की त्या ठिकाणी राजकीय स्तर खाली गेलेला आहे, घरफोडी चाललेली आहे. अशा प्रकारचं वक्तव्य हे दुटप्पीपणा आहे. बघा, ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे आणि जगजाहीर आहे की हे दोन्ही पक्ष पुत्रमोहामुळे आणि पुत्रीमोहामुळेच फुटले आहेत. हे जे अमितभाई शहा म्हणाले ते अत्यंत खरं आहे. का अजितदादांना बाहेर पडावं लागलं? का त्यांची कुचंबणा झाली तिथे? का त्यांना असं वाटलं की नाही आपण बाहेर पडलं पाहिजे? कारण सातत्याने अजितदादा त्या ठिकाणी सांगत होते की आपल्याला मेनस्ट्रीममध्ये गेलं पाहिजे, आपल्याला BJP सोबत गेलं पाहिजे, मोदीजी देशाचा विकास करतात मोदीजींसोबत गेलं पाहिजे. पण कुठेतरी लिडरशिप अजितदादांच्या हातात जाते आहे असा विषय आला आणि त्यामुळे त्यांची कुचंबणा झाली आणि त्यांना बाहेर पडावं लागलं. इकडे देखील असंच आहे ना. इकडे ज्या प्रकारे काँग्रेससोबत उद्धवजींनी आपला पक्ष नेला आणि त्यांच्या पक्षातही सगळ्यांना माहिती होतं मुख्यमंत्री कोण होणार आहे, महायुतीमध्ये कोण मुख्यमंत्री होणार आहे, त्यांच्या पक्षात सगळ्यांना माहिती होतं. त्यांनी स्वतः अनेक वेळा स्टेजवर म्हटलं होतं, भाषणांमध्ये म्हटलेलं आहे, त्यांच्यासमोर 50 वेळा म्हटलेलं आहे. पण खुर्ची करता त्यांनी कॉम्प्रोमाइज केलं आणि त्यावेळी एकनाथराव शिंदेजींसारख्या एका शिवसैनिकाला असं वाटलं की काय चाललंय. आणि मग हे देखील लक्षात आलं की शेवटी त्यांना पक्षापेक्षा पुत्रमोह मोठा आहे, पक्षाची चिंता नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये आपलं अस्तित्व काय
हा प्रश्न ज्यावेळेस निर्माण झाला, आणि एवढंच नाही आहे तर पुत्रमोहामध्ये एकनाथराव शिंदेंना पूर्णपणे संपवण्याचा डाव देखील चालला होता. कधीतरी तुम्ही त्यांना एकट्यात विचारा, त्यांना संपवण्याचा डाव म्हणजे काय होतं? म्हणजे काय, तुम्ही त्यांना विचारा, ते तुम्हाला सांगतील. मला तर माहितीच आहे, पण त्यांना केसेसमध्ये फसवायचं हा प्रयत्न चालला होता. त्यांचं जे डिपार्टमेंट आहे, मंत्री ते होते आणि डिपार्टमेंट वेगळे लोक चालवायचे. कुठून चालायचं? अर्थाचं मातोश्रीहून चालायचं. म्हणजे मला हे सांगा की मी हे कधी पाहिलं नाही की पालकमंत्री मंत्र्याला न बोलवता, जो MMRDAचा प्रमुख आहे त्याला न बोलवता MMRDAची बैठक घेतात आणि सांगतात मी पालकमंत्री आहे म्हणून घेतली. MMRDA मध्ये व्हायची की आणखीन कुठे व्हायची? MMRDA मध्ये व्हायची. सगळ्या अधिकाऱ्यांना जावं लागायचं. पुत्रमोहच होता. त्यामुळे हे पक्ष पुत्रमोहामुळे फुटले, पुत्रीमोहामुळे फुटले, हा ठीक आहे. आम्ही देखील राजकीय पक्ष, असं पुत्रीमोहाचं उदाहरण नाहीये, पुत्रमोहाचं हे आहे. अरे बाबा, इतके उदाहरणं आहेत. आता काय तुम्ही त्यांना विचारा ना, त्यांनी तर भाषणात सांगितले ना त्यांना कुठे कुठे संधी होती आणि कसं कसं डावललं गेलं, त्यांनीच सांगितलं ना. आणि त्यांना कसं तोंड घाशी पाडण्यात आलं. असं आहे, मी यापूर्वी तुमच्याही चॅनलवर सांगितलं आहे की पवारसाहेब अनेक वेळा आमच्यासोबत येणार होते आणि आमची 19ची चर्चा तर पवारसाहेबांचीच झाली होती, इतर कोणाची झाली नव्हती. आणि मग कसं वेळेवर अजित पवारांना तोंड घाशी पाडण्यात आलं हे सगळ्यांनी बघितलंय. म्हणजे अपमानित व्हायचं अजित पवारांनी आणि नेतृत्व यांनी स्वीकारलं. अगदी ते अध्यक्षपद सोडण्याचा जो एपिसोड होता त्यावेळेस देखील असंच काही 100%. कारण त्यावेळी आमच्याशी चर्चा केली होती आणि आम्हाला हे सांगण्यात आलं होतं की बाबा पवारसाहेब अध्यक्षपद सोडणार आहेत आणि त्यानंतर सगळा पक्ष हा सुप्रियाताईंच्या नेतृत्वात महायुतीमध्ये येईल. नाही, सुप्रियाताई देशात आणि राज्यामध्ये अजितदादा अशी चर्चा होती. त्याच्यामुळे आम्ही देखील एक राजकीय पक्ष आहोत. ज्यावेळेस हे पक्ष फुटले त्या ठिकाणी आणि ज्यावेळेस आम्हाला लक्षात आलं की यांना मेनस्ट्रीममध्ये यायचं आहे, आम्ही त्यांना घेतलं आमच्यासोबत. काय वाईट केलं? तुम्ही विरोध नाही तर विरोधकच संपवता असा एक आरोप होतो. आता नुकतंच राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा तुम्हाला दिलेला आहे. चर्चा अशी आम्ही ऐकून होतो की विशेषतः मुंबईमधली एखाद दोन जागेवर राज ठाकरे त्यांचे उमेदवार उभे करतील. अगदी अमित ठाकरेंचं नाव देखील ऑफ द रेकॉर्ड कॉर्नर चर्चेमध्ये होतं. काय झालं नक्की आणि हा सगळा जो एपिसोड आहे याविषयी काय सांगा? मी प्रश्न विचारतो की राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा पहिल्यांदा दिला आहे का? 14ला मोदींना दिला होता. मोदीजींना एंडोर्स करणारे राज ठाकरे होते. 19ला त्यांनी बिनशर्त पाठिंबा महाविकास आघाडीला दिला होता. त्यांना सीट दिली होती का महाविकास आघाडीने? ते एकतरी सीट लढले होते का? नव्हते लढले. त्याच्यामुळे असं काही राज ठाकरेंनी काहीतरी वेगळं केलं आहे असं मानण्याचं कारण आहे. हां, हे खरं आहे की आमची त्यांच्याशी चर्चा चालली होती, पण सीट त्यांना जी हवी होती ती शिवसेनेकडे होती. शिवसेनेचा साहजिक आग्रह होता की आमच्या चिन्हावर लढलं पाहिजे. याचं कारण शेवटी त्यांचं देखील अस्तित्व त्यांना ठेवायचं आहे शिवसेनेला.